नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत कोर स्ट्रेच. तुम्ही माझ्यासोबत करत आहात वेट लॉस चॅलेंजचा डे 5. तर या डे 5 मध्ये आपण आज पूर्ण जे आपलं योगा आहे किंवा जे काही आसन आहेत ते सगळे करणार आपलं कोर स्ट्रॉंग करण्यासाठी. आपलं कोर मसल्स म्हणजे आपल्या पोटाजवळचे मसल्स. आपल्याला जे काही सगळे प्रॉब्लेम सुरू होतात ते होतात आपली गट हेल्थ म्हणजेच आपली पचनशक्ती जी आहे ती सुरळीत नसल्यामुळे. तुमचं जर पचन चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या आजारांपासून हे लांब राहतात. त्यामुळे चला तर मग आजचं आपलं कोर स्ट्रॉंग करूयात आणि योगासनांना सुरुवात करूयात. आपण नंबर 1 चा एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये कमरेइतपत अंतर घ्यायचं, दोन्ही हात घ्यायचे, डोक्याला टच करायचे, श्वास घेत अलगद पायाला पूर्ण वरती उचलायचे, पुन्हा खाली घ्यायचं. असंच अपोजिट साइड असं आपण करणार आहोत. 20 काउंटचे आपल्याला करायचे 2 सेट. चलो स्टार्ट करूयात. 1 2 पूर्ण पायाला वर उचला. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 80 90 and 20. रिलॅक्स करूयात. संथ श्वास. श्वासाला शरीराला पूर्ण ताण कमी करून घ्या. तुम्ही जर माझ्या बरोबर पूर्ण वेट लॉसचं जे चॅलेंज आहे ते जर घेतलं असेल आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जर माझ्या बरोबरची प्रत्येक स्टेप केली असेल तर नक्कीच तुम्हाला जाणवत असेल की तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह झालंय आणि तुमच्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हळूहळू हे मदत होते. चला करूयात आपण सेकंड नंबरचा सेट. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 80 90 and 20. संथ श्वसन. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. चलो नेक्स्ट सेट आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये काय करायचं, उजवा हात घ्यायचा, श्वास घेत वरती उचलायचा, उजवा हात डावा पाय एकमेकाला टच करायचं. 1 20 काउंट पहिले एका हाताचे, मग 20 काउंट दुसऱ्या हाताचे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 पूर्ण पायावरती आणायचा. 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20. ओके. आता सेकंड साइड. जितका जमेल तितका पाय मागे न्यायचा, हात कमी पुढे आणायचा. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 and 20. रिलॅक्स करा. संथ श्वसन. तुम्हाला जाणवतंय की या सगळ्यामध्ये आपल्या पोटावरती भरपूर प्रमाणामध्ये प्रेशर येते. चला नेक्स्ट आपल्याला करायचंय. श्वास घेत दोन्ही हात जे ते डोक्याला टच करायचे. श्वास घेत हळुवारपणे कमरेतून मागे वाकायचं, सोडून देत पुन्हा पुढे यायचं. 1 घ्यायचा श्वास. 2 घ्या. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60
60, 70, 80, 90, लास्ट वन 20. रिलॅक्स करूयात, हात खाली घेऊयात. चला पुढील आसने आपण आता करूयात बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये पुढील आसनांसाठी आपण दोन्ही पाय घेणार, गुडघ्यामध्ये दुमडणार आहेत आणि आपले पाय जे ते आपल्याला उचलायचे. टाकताना आपल्याला प्रत्येक वेळेस त्यांना उचलून टाकायचे. चला दुसरा सेट आपण आता करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 and 20. रिलॅक्स करूयात, अलगद दोन्ही पाय. नेक्स्ट आसनासाठी करूयात शयन स्थितीमध्ये. पुढील आसने आपण करतोय शयन स्थितीमध्ये. त्यासाठी दोन्ही पाय घेऊयात, गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वरती सरळ करून घ्यायचे. श्वास सोडून देत अलगद आपल्याला वरती यायचे. श्वासा बरोबरीने 20 काउंट आपल्याला करायचे. ते घेऊया, सोडून देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20. रिलॅक्स करा, संथ श्वसन. श्वासावरील शरीरावरील ताण कमी करून घेत पुढचा अजून एक सेट आपल्याला करायचा आहे, तोही करूयात 20 काउंट. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 70 80 90 and 20. रिलॅक्स करायचे, पूर्ण श्वासाला शरीराला नॉर्मल करून घ्यायचं. संत श्वसन करत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करून घ्या. हळूवारपणे शरीराला पूर्ण नॉर्मल करून घेत दोन्ही पाय अलगद गुडघ्यामध्ये दुमडायचे. श्वास घेत आपल्याला दोन्ही हात डोक्याच्या वरती घेऊन जायचे आणि हळूवारपणे श्वास सोडून देत हाताने पायाच्या बोटांना टच करण्याचा प्रयत्न करायचा. आता माझ्या पोटाचा घेर जो आहे तो कमी आहे म्हणून मी वरती येऊ शकते. तुम्ही येऊ शकाल की नाही ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार ठरतंय, पण आपण प्रयत्न करत राहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 and 20. रिलॅक्स करायचे, हळूवारपणे पाय खाली घ्यायचे आणि पोटावरती जो काही ताण आलाय त्याला आपल्याला कमी करून घ्यायचे. श्वासाला पूर्ण नॉर्मल करून घ्या. त्यानंतर आपण दुसरा सेटही करणार आहोत, पण त्याआधी श्वासाला एकदम नॉर्मल करून घ्यायचे. नाकाने श्वास घेऊयात, तोंडाने हळूवारपणे सोडून द्यायचा. सेकंड सेट स्टार्ट करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 70 80 90 and 20. रिलॅक्स करूयात. संत श्वसन हळूवारपणे पाय गुडघ्यामध्ये सरळ करून घ्या आणि आपण पूर्ण शरीराला नॉर्मल करून घेत शवासन करतोय. चला वळूयात आजच्या हेल्थ टिप्सकडे. आजच्या 5व्या दिवसाची आपली हेल्थ टिप आहे की तुमचं संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर तुम्ही शतपावली करायची. आपल्याकडे शतपावली म्हणजे फक्त 100 पावलं, तेही कसं हळूवारपणे चालायचं. आपण रात्रीचं जेवण झाल्यानंतर
करत नाही, कारण की आपल्याला दुपारच्या जेवणानंतर तुम्ही चला असं म्हटलेलं नाहीये, फक्त संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही शतपावली केली पाहिजे असं सांगितलं गेलंय. तर याच्या मागे काय कारण असू शकतं? तर दुपारी 12 वाजता जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा सूर्य हा आपल्या डोक्यावरती असतो, म्हणजेच आपला मेटाबॉलिझम रेट हा तेव्हा जास्त प्रमाणामध्ये असतो, शरीरामध्ये अग्नी हा वाढलेला असतो, त्यामुळे आपलं जेवण लवकर पचून जातं. पण संध्याकाळी जेव्हा आपण 7 वाजता 8 वाजता जेवण करतो तेव्हा आपल्याकडे चंद्र असतो, म्हणजेच चंद्राच्या गतीप्रमाणे आपली शरीराची गती सुद्धा अतिशय मंदावलेली असते, त्यामुळे जेवण पचायला हे अवघड जातं. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका. हीच आहे तुमची आजची हेल्थ टिप. चला तर मग भेटूयात आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आनंदी राहा आणि हेल्दी राहा.